येस, पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश वाघमारे सर आम्हाला सांगतात की व्हाईट बॉल, पहिला चेंडू वाईट आपल्याला पाहायला मिळतो. सलामीची जोडी टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक ऑनला असेल वसंत, स्ट्राईक एंडला असणार आहे. दुसरा बॉल चांगला फटका खेळलाय. एक धाव रोखू शकत नाही. नक्कीच एक धाव मिळते. वसंत आणि भगवान अशी जोडी पळदरी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाले. भगवान स्ट्राईक ऑनला आले. विचार केला दोन्ही फलंदाजाचा, ताबडतोड खतरनाक फलंदाज टीम पळसदरीकडून आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी वसंत आणि भगवान दरम्यान स्ट्राईक ऑनला सध्या भगवान असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल. पाहूया नेक्स्ट बॉल. विशाल एक जबरदस्त गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. या वेळेला मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. थोडंसं आउट स्विंग चेंडू. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. गुणलेखक मंगेश सर आमच्याशी जोडले गेलेत. आम्हाला सांगतात स्कोर कार्ड. दोन चेंडूची फेकी झाली असावी. इथे एक धाव पुन्हा एकदा. तीन धावा स्कोर कार्ड पर. स्लो पण डिलिव्हरी, यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला गेलाय. कॉटन बॉलच्या स्वरूपात विकेटवर विकेट घेत असतानाच होता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा विकेट तंबूकडे परतणार. यस यस डीजे. आणि विशाल एक जबरदस्त गोलंदाज आहे. परंतु पाहूया पहिल्या षटकात थांबून खेळणार की हिट खेळणार. नागेश स्टेप आउट करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. वारंवार बीट करत असताना फलंदाजांना तो म्हणजे गोलंदाज विशाल अप्रतिम चेंडूची फेकी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडूची फेकी झाली असावी. शेवटचा पॉवर प्लेचा बॉल आपल्याला पुन्हा एकदा विशाल कडून फेकी होत असताना पाहायला मिळतोय. त्यामुळे फलंदाज नागेश. स्लो पण डिलिव्हरी होती. अक्रॉस द लाईनचा फटका. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव नक्कीच मिळते. पंचांचा इशारा येते. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण स्कोर कार्ड पाहतोय. तर मंगेश सर आम्हाला सांगतायत की स्कोर कार्ड जो आहे तो जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. 4 धावा स्कोर कार्डवर लगावल्यात आतापर्यंत टीम पलतदरीच्या. चला, विनंती असेल पंचना गणेश वाघमारे सर आपणास विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. कालच्या आणि परवाच्या 2 दिवसांपैकी आता तिसरा दिवसाची तिसरी रात्र आहे आणि खूप उशीर होतोय सामन्याला. 3:30 झालेत. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर या टायमापर्यंत या वेळेपर्यंत सर्व सामने समाप्त झाले होते. परवाच्या दिवसात सुद्धा तसंच काही समीकरण होतं, पण आजच्या दिवस थोडस उशीर झालाय सामन्यांसाठी. तरी विनंती असेल दोन्ही पंचांना की स्पीडअप करायला सांगायचं खेळाडूंना. हा चेंडू आपण पाहतोय सामन्याकडे वरतो. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. नवीन गोलंदाजी मार्कवर अंकेश. षटक क्रमांक दुसरा हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो टीम बारापाडा संघाकडून चांगला गोलंदाज अंकेश. पाहूया नेक्स्ट बॉल. या वेळेला सुद्धा लाईन लेंथ मध्ये चेंजेस. पुन्हा एकदा थोडं मागच्या बाजूला चेंडूची फेकी होत असताना एक आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. नक्की जेवढे चांगले आणि
डॉट बॉल येथील तेवढाच प्रेशराइज होऊ शकतो टीम पलसदरी संघ, कारण तर धावांची गरज असणार आहे. यावेळेला ट्रिपल उद्ध्वस्त, फर्निचर बिघडवलंय. आता जावं लागेल पलसदरी संघाला उल्हासनगर गाठायला. महत्वाचं विकेट तंबूकडे परतत असताना यश डीजे. धन्यवाद धन्यवाद. 3 चेंडूची फेकी झाली आतापर्यंत आपण पाहिला. अंकेश जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम चेंडूची फेकी होत असताना टीम बारापाडा संघाकडून आपण पाहतोय. तर 3 चेंडूची फेकी झाले. अंकेश जबरदस्त चेंडूची फेकी करतोय तिनेही. डॉट बॉल यावेळेला विलास आल्या गोल्डन डायमंड शिकार ठरत असताना हा सुद्धा एक महत्वाचा विकेट. पुन्हा एकदा तंबूचा रस्ता दाखवत असताना गोलंदाज अंकेश जबरदस्त गोलंदाजी. यश डीजे आणखीन एक महत्वाचं विकेट. एक महत्वाचा विकेट असणार आहे. यश डीजे पाहूया पहिला बॉल अनिकेत याचा यावेळेला चांगला फटका. कावकरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक ताईंना चेंडू उचलणार फेकणार. एक धाव रोखू शकत नाही. विचार केला टीम बारापाडा संघाचा तर नक्कीच एक जबरदस्त संघ आहे. त्यांच्या सामोरे जायचं असेल तर एक चांगला टार्गेट चेसिंग स्कोर त्यांच्या समोर उभं करावं लागेल टीम पळसदरीला. परंतु पाहूया नेक्स्ट बॉल अनिकेत यावेळेला लो फुलटॉस चेंडू मोठा फटका केलेला आहे. स्टेट ऑन द ग्राउंड लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि यावेळेला झेल टिपला जाते. पकडू कॅच जीतो मॅच असं आव्हान मांडत असताना टीम बारापाडा संघ आणखीन एक महत्वाचं विकेट बॅक टू पॉम्बिलियन. यस डीजे
आल्या रस्ते माघारी जावं लागतंय फलंदारी संघाच्या फलंदाजाला मुंग्यांसारखी लाईन लावले त्यांनी. न्यू बॅटर सायकॉनला कैलास आहे. गोलंदाजी मात्र काय दिमागात खेळत असताना टीम 12 आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज काय गोलंदाजी आपण पाहते. स्कोर कार्ड तर फक्त 4 धाबा स्कोर कार्ड वर टीम सॉरी 5 धाबा टीम फलंदारीच्या फक्त 5 धाबा स्कोर कार्ड बरे. लो स्कोरिंग मॅच डायरेक्ट लाल सिग्नल दिले टीम 12 तर म्हणजे टीम फलंदारी यांना लाल सिग्नल दिलाय. थांबवलं गेलेलं आहे फलंदाजाला बांधून ठेवलं गेलेलं आहे. पाहूया पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल यावेळेला हलकासा कट केलाय. क्रॉस द लाईनचा फटका रेस लागले चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे जिंकतो तो चेंडू मिळतात 4 धाबा. यस विजय यस.
जातोय पकडू कॅच जितो मॅचचा आव्हान मांडत असताना टीम पलसदरी. यस डीजे महत्वाचं विकेट जंबूकडे परत असताना अरुण स्ट्राइक ऑनला शॉर्ट पिच चेंडू टोळवलाय. रेस लागले. पाहूया क्षेत्ररक्षण होत आहे का. क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू उचलणार फेकणार. 2 धावा रोखू शकत नाही. मला वाटतं 2 धावा मिळतात या चेंडू मागे. 2 धावेने खातं उघडलं जातं टीम बारपाडा यांचं. अजूनही 10 धाव संख्येची गरज. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. कैलास एक स्ट्रायकर गोलंदाज, एक जुना जाणता गोलंदाज. आपला अनुभव व्यक्त करावा लागेल या सामन्यात. यावेळेला वेगवान चेंडू, कमी उंचीचा चेंडू जातोय. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये बॅट आणि चेंडूचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच नक्कीच जसे गोलंदाजी केली होती ना बारपाडा संघाच्या गोलंदाजाने, तशीच गोलंदाजी करावी लागणार आहे ते टीम पलसदरी. या गोलंदाजांना यावेळेला प्लेसमेंट केली गेले. एक्स्ट्रा कव्हर मध्ये उंची कमी पडली. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक ताईंना चेंडू उचलणार फेकणार. यावेळेला गुड रन बिटवीन द विकेट. 2 धावा रोखू शकत नाही. मला तर वाटतं 2 धावा मिळतात दुहेरी धावेने. स्कोर कार्ड थोडं हलतं ठेवत असताना बारापाडा संघाचे दोन्ही फलंदाज आपण पाहतो. अरुण आणि रवी अशी जोडी. 1 डाऊन फलंदाज अरुण आणि रवी. अरुण आणि विशाल. अरुण आणि विशाल. यावेळेला बाउन्सर चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रोललाय. रेस लागले. चेंडू मात्र जिंकतोय. मिळतात त्या 4 धावा. एस एस डीच्या येणारे 12 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. येणारे 12 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. विनंती असेल टीम खरबाई आपण यायचे समालोचन कक्षाकडे. तर षटक क्रमांक 2 आपण पाहूया. दुसरं षटक कोण हाताळणार. नक्कीच नागेश मालते वाटतं दुसरं षटक हाताळत. चला नागेशचा पहिला बॉल आपण पाहतोय. 12 चेंडू 4 धावसंख्येची गरज. यावेळेला वेगवान चेंडू. नागेशचा पहिला चेंडू. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस लो स्कोरिंग मॅच. तिथे मात्र कुठे प्रेशराईज होताना पाहायला मिळत नाहीये. बारापाडा संघाचे दोन्ही फलंदाज शांत पद्धतीने खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. थोडं बाहेरच्या बाजूला निघून फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता या चेंडूला, परंतु यावेळेला आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आपल्याला नागेश कडून पाहायला मिळतोय. असे जर डॉट बॉल फेकी झाले तर नक्कीच सामन्याचे समीकरण बदलू शकतो. कारण तर यावेळेला फुटा चेंडू स्टेट ऑन द ग्राउंड केलं. क्षेत्ररक्षक तिकडे आहे का. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. यावेळेला जेल टिपला जाते. पकडू कॅचर जीतो मॅच आव्हान मानत असताना टीम पलसदरी. आणखी एक महत्वाचा विकेट बॅक टू पॉम्बलेन होत असताना. यस डीजे विनंती असेल समोर
ब्लॅक स्क्रीनच्या बॅक साईडला एक बाईकची हेडलाईट चालू आहे. विनंती असेल आपण बंद करायचे, थोडस कॅमेरामॅन कडून फोकस होत नाही. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. दरम्यान मी सामन्याकडे बघतोय, आपण पाहतोय आणखीन एक महत्वाचं विकेट तंबूकडे परतवलं गेलंय. नागेश गोलंदाजी मार्कवर. या षटकातील सुद्धा काही चेंडू शिल्लक. या वेळेला नक्कीच या वेळेला थोडीशी लाईन भरकटत असताना तो म्हणजे नागेश खराब चेंडू फेकी करते. एक वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. पंच आम्हाला सांगतायत नक्कीच पंच गणेश वाघमारे थोडस कवायत करणं पण गरजेचं आहे थंडी उडवण्यासाठी. चला चला पंच सामन्याला सुरुवात करायची. एक वाईट बॉल आलाय. 9 धावा स्कोर कार्डवर अजूनही 3 धाव संख्येची गरज. या वेळेला परेश लागले. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये तिथे. 1 धाव रोखू शकत नाही. दुसरं धावेचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये. थांबवलं गेलंय फलंदाजाला. 1 धावेवर इथे समाधान मानावं लागतं. एकीने धावेने आपण पाहतोय स्कोर काढतात 10. या धावसंख्येवर अजूनही दोन धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी. आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. चला पाहूया या 2 चेंडू मध्ये हा सामना समाप्त होतो की नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नागेश विचार केला तर टीम खरबई कॅप्टन आपण यायचे टॉस बॉक्स कडे. या षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू असतील. नागेश गोलंदाजी मार्कवर विजयश्री खेचण्यासाठी अजूनही 2 धावसंख्येची गरज. पाहूया ह्या वेळेला काय चेंडू. वेगवान चेंडू. बाउन्सर चेंडू फेकी केलाय. जबरदस्त दिमागात खेळत असताना इथे नागेश या फलंदाजाच्या डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असावा. अजूनही 2 धावसंख्येची गरज. मला तर वाटलं पहिल्या षटकात हा सामना जिंकतील 12 संघ, परंतु थोडस थांबवलं होतं. दुसरं षटक समाप्तीच्या दिशेने जात असताना चांगला फटका. स्टेट ऑन द ग्राउंड केलेला फटका. क्षेत्ररक्षक तिकडे आहे का नाही पाहतोय आपण. चेंडू मिस फील्ड होतोय. नक्की दुसरी धाव पळून काढण्याचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव इथे पूर्ण होते. ते विजय होतोय टीम बारापाडा. नक्कीच विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. तरी विनंती असेल टीम बारापाडा आपला कॅप्टन आपण पाठवायचा आहे टॉस बॉक्स कडे. तसेच आयोजक आपणास विनंती असेल नाणेफेकीचा कार्यक्रम करून घ्यायचा आहे. तसेच